नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर. मित्र, आई भवानीचा चैत्राचा महिना चालू आहे आणि जागोजागी खेडोपाडी चैत्र महिन्यानिमित्त आई भवानी सोंग निघत आहे. असंच सोंग बघण्यासाठी मी चाललो होतो देऊळगाव राजा येथील गिरोलीजवळ असलेलं तुळजापूर येतं. आणि याला जाण्यासाठी रस्ता आहे एक तर देऊळगाव राजा मार्गे, त्यानंतर जालना सिंदखेड राजा जो मार्ग जातो तो मार्ग, आणि त्या मार्गावरून जात असताना सावरगाव माळ जो रस्ता आहे, सावरगाव माळ म्हणजे हे डोंगरावर असलेलं गाव आहे आणि डोंगरावरून हा रस्ता जातो तुळजापूरकडे, देऊळगाव राजाकडे. तर मित्रांनो, तुम्हाला आज व्हिडिओ करायचं कारण की व्हिडिओ करून दाखवायचं कारण की हा जो रोड आहे इथून समृद्धी महामार्ग आडवा गेलेला आहे आणि आपल्याला मी दाखवणार आहे की कशा पद्धतीने हा डोंगर फोडून समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आणि डोंगराच्या वरून मग त्यानंतर हा उड्डाणपूल तयार करण्यात आला आणि उड्डाणपूल तयार करून हा रोड तयार करण्यात आला. खरं तर समृद्धी महामार्ग चांगलाच आहे, कारण की नागपूर ते मुंबई याला सरळ जाण्याचा हा मार्ग आहे आणि निश्चितच त्यामुळे 4-5 तासाचं अंतर या मुंबई आणि नागपूरचं कमी झालेलं आहे. आणि सरळ मार्ग असल्यामुळे की जड वाहन किंवा दुसरे वाहन ज्याला जाण्याची घाई आहे अशी सर्व वाहन या समृद्धी महामार्गावर कन्वर्ट झाल्यामुळे, तिकडं वळवल्यामुळे सिटीचे रस्ते जे असतात त्याची रहदारी कमी झालेली आहे आणि अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. कोणी असं म्हणतं की समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे, परंतु मित्रांनो की वाहन चालवणारा हा आपला वेग कंट्रोलमध्ये न ठेवल्यामुळे हे अपघात होत असतात. शासन आपली सोय करत आहात, पण आपल्याला आपल्या वाहनाचा कंट्रोल ठेवावा लागणार आणि त्या पद्धतीने वागायला लागणार आहे. तर नक्कीच आज मी तुम्हाला माळ सावरगाव येथे असलेला हा समृद्धी मार्गाचा हा पूल दाखवत आहे. मित्रांनो, आपण या समृद्धी महामार्गाच्या उड्डाणपुलावर उभा आहोत आणि आपण हा जो रस्ता बघत, हा जालना सिंदखेड राजाकडून येणारा रस्ता आहे आणि हाच रस्ता पुढे इकडे जातो हा तुळजापूरकडे. तुळजापूर म्हणजे देऊळगाव राजा येथील तुळजापूर. आणि आपण इथं बघत आहात की हा डोंगर होता, पूर्ण डोंगर होता. आपण इथं बघू इच्छिता हा संपूर्ण डोंगर होता आणि हा डोंगर फोडून इथं हा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आलेला आहे. कशा पद्धतीने डोंगर फोडून हा इथं साधारण 100 ते 150 फूट डोंगर हा उंच फोडलेला आहे आणि हा डोंगर फोडून इथं रस्ता तयार करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा जो रस्ता आहे हा येतो इकडं डाव्या बाजूकडून, म्हणजे जालन्याकडून. जालना जो निधोना खातगाव इंटरचेंज पॉईंट आहे तिकडून हा रस्ता येतो आणि हा रस्ता पुढे जातो सिंदखेड राजाकडे. अतिशय विस्तृत असा रस्ता आहे हा. समृद्धी नावासारखाच समृद्धी असलेला भव्य दिव्य हा रस्ता आहे. आपण इथं बघू शकता कशा पद्धतीने हा डोंगर फोडून साधारण 100 ते 150 फूट हा खाली रस्ता आहे. इथं हा सिंदखेड राजा रोड लिहिलेला आहे. 100 ते 150 फूट खडक फोडून हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. सिंदखेड राजा, देऊळगाव राजा
या रोडचं असं नाव लिहिलेलं आहे. सहा पदरी असलेला हा रस्ता आहे. तीन वाहन एक सोबत चालू शकते आणि त्यानंतर पुन्हा चौथा थोडासा स्पेस इथं सोडलेला आहे. 3 वाहन येऊ शकतात, 3 वाहन जाऊ शकतात, असे 6 पदरी रोड आहे हा. ही संपूर्ण माळा रानावर असलेली शेती आहे. संपूर्ण हा डोंगर परिसर आहे मित्रांनो. डोंगर परिसर आहे, डोंगरावर शेती आहे आणि डोंगर फोडून हा तयार केलेला रस्ता. हे डोंगर फोडून समृद्धी महामार्ग तयार केलेला हा तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करत आहे. हा बघा मित्रांनो, हा उड्डाणपूल तयार केलेला आहे. याच उड्डाणपुलावर आपण इथं उभा होतो.